गणेशाय नमः। जीवनात जर सक्सेसफुल व्हायचं असेल, तर दुसऱ्यांच्या जीवनात डोकावण्याऐवजी स्वतःच्या आत डोकावून पहा आणि एक बेटर इन्सान बनण्याचा प्रयत्न नक्की करा. देश-विदेशातून पाहत असलेल्या सर्व दर्शकांना माझा प्रेमाचा नमस्कार. तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलवर आणि ऑगस्ट 2026च्या मंथली राशीफलच्या या स्पेशल एपिसोडमध्ये. हे राशीफल तुमच्या नाम राशीवर म्हणजेच तुमच्या मून साइनवर बेस्ड आहे. तुम्ही चाहल्यास तुमच्या लग्न आणि चंद्र राशी दोन्हीच्या आधारावर हे राशीफल जाणून घेऊ शकता. हे बेटर अंडरस्टँडिंग देईल. नेहमी लक्षात ठेवा की योग्य वेळेवर घेतलेला डिसिजन जीवनाची दशा आणि दिशा दोन्ही बदलू शकतो. आता सर्वात आधी तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की ऑगस्ट मंथमध्ये ग्रह स्थिती काय आहे. तर कुंडलीत मंगळ वृषभ राशीत उपस्थित आहे, बुध मिथुन राशीत उपस्थित आहे, गुरु आणि सूर्य कर्क राशीत उपस्थित आहेत, शुक्र आणि केतू सिंह राशीत उपस्थित आहेत, तर राहू कुंभ राशीत उपस्थित आहे. शनी वक्री अवस्थेत आता मीन राशीत पोहोचला आहे. 1 ऑगस्टला ग्रह गोचर स्थिती काहीशी अशी राहील. शुक्र कन्या राशीत 1 ऑगस्टला ट्रान्झिट करेल किंवा गोचर करेल. 2 ऑगस्टला मंगळ मिथुन राशीत गोचर करेल. 5 ऑगस्टला बुध कर्क राशीत गोचर करेल आणि 8 ऑगस्टला गुरु कर्क राशीत उदित होईल. 14 ऑगस्टला बुध कर्क राशीत अस्त होईल. 17 ऑगस्टला सूर्य सिंह राशीत प्रवेश करेल आणि 22 ऑगस्टला बुध सिंह राशीत गोचर करेल आपल्या अस्त अवस्थेसोबत. आता इथेच मी तुम्हाला ग्रहांच्या दृष्टीबद्दलही सांगतो. मंगळाची चतुर्थ दृष्टी सिंह राशीवर आहे. सप्तम दृष्टी वृश्चिक राशीवर आणि अष्टम दृष्टी धनु राशीवर असेल. गुरुची पंचम दृष्टी वृश्चिक राशीवर आहे. सप्तम दृष्टी आपल्या नीच राशी मकरवर आहे आणि नवम दृष्टी मीन राशीवर राहील. शनीची तृतीय दृष्टी वृषभ राशीवर, सप्तम दृष्टी कन्या राशीवर आणि दशम दृष्टी धनु राशीवर राहील. याशिवाय राहूची पंचम दृष्टी मिथुन राशीवर, सप्तम दृष्टी सिंह राशीवर आणि नवम दृष्टी तुला राशीवर राहील. इथे तुम्हाला हे पण सांगू इच्छितो की दर महिन्याला काही स्पेशल डेट्स असतात जिथे तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागते. तर मेष राशीसाठी या डेट्स काहीशा अशा आहेत. सर्वात आधी 11 ते 12 ऑगस्ट तुम्हाला सांभाळून राहावे लागेल, कारण चतुर्थ भावात चंद्र प्रवेश करणार आहे. मग 20, 21 आणि 22 तारखेची दुपारपर्यंत आणि यानंतर आपला काळजी घ्यायची आहे, कारण चंद्र अष्टम भावात प्रवेश करणार आहे. आणि यानंतर 12व्या भावात 2 तारखेची दुपारपासून 3 तारीख, 4 तारीख आणि यानंतर 30 आणि 31 तारखेला जेव्हा चंद्र द्वादश भावात गोचर करेल. आता आपण बोलणार आहोत की ऑगस्ट मंथमध्ये तुमच्यासाठी काय सावधगिरी आहे, काय स्ट्रगल आहे आणि कुठे तुमचं सक्सेस लपलेलं आहे. इन्कम अँड इन्व्हेस्टमेंट तर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला मंगळाचं मिथुन राशीत जाणं तुमची एनर्जीला कम्युनिकेशन आणि नेटवर्किंगच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न करेल. या दरम्यान तुम्ही जेवढं जास्त लोकांना भेटाल, बोलाल, ते तुमच्यासाठी सर्वात जास्त बेस्ट ठरेल. तुमची बुद्धिमत्ता, तुमच्या बोलण्याचं स्किल, छोट्या मोठ्या ट्रॅव्हल्स हे तुम्हाला जास्त पाहायला मिळतील आणि यांच्या माध्यमातून चांगला पैसा कमवण्याचा चान्स आहे. पण जसा 14 ऑगस्टला बुध अस्त होईल, तिथून व्यावसायिक इन्कममध्ये थोडी सुस्ती पाहायला मिळेल. जो इन्फ्लो होता तिथे धीमी गती पाहायला मिळेल आणि इथे तुम्हाला तुमची इन्कम वाढवण्यासाठी कोणावरही डोळे झाकून ट्रस्ट करू नये. जरी कोणी तुम्हाला मार्केटिंग बजेट सांगत असेल किंवा तुम्हाला कोणी या वेळेस म्हणत असेल की तुम्हाला बॅनर लावायला पाहिजे किंवा ॲडव्हर्टाईज करायला पाहिजे, तर इथे तुम्हाला सांभाळावे लागेल. तुमची मेहनत आणि तुमच्या बोलण्यावरच तुमचा बिझनेस सर्वात जास्त ग्रो करेल. जर तुम्ही एखादा व्यापार करता, तर नवीन क्लायंट्सला जोडण्याचं काम जे आहे 14 ऑगस्टच्या आधी करून घेणं सर्वात बेस्ट आहे. इथे हे म्हणण्याचा अर्थ नाही की 14 ऑगस्टनंतर तुम्ही क्लब भेटू नका. भेटाल, पण कन्फ्युजन होणं, डीलला फायनलाईज करण्याआधी खूप जास्त टू अँड फ्रो होणं हे पाहायला मिळू शकतं. व्यापारिक व्यवहारात जास्त क्लॅरिटी आणि ट्रान्सपरन्सी ठेवावी लागेल. या कारणाने 14 ऑगस्टच्या आधी कामं जर होतात, तर हे तुमच्यासाठी जास्त बेटर राहील. मग जेव्हा खर्चाची बातमी येते, तर इथे सर्वात जास्त खर्च ऑगस्ट महिन्यात तुमच्यासाठी इमोशनल आणि घराशी जोडलेले आहेत. 8 ऑगस्टला गुरु उदित झाल्यानंतर तुमची इम्पॉर्टन्स किंवा प्रायोरिटी घराची दुरुस्ती, वाहनाचे मेंटेनन्स किंवा कुटुंबाला सुख सुविधा देण्यासाठी जास्त असेल. इथे खर्च गरजेचे तर आहेत, पण विना बजेट बनवता जे तुम्ही चालत आहात, या कारणाने तुमच्या सेव्हिंग्समध्ये डेंट लागू शकतो. इथे लक्षपूर्वक तुम्हाला पुढे जावे लागेल.
निगोशिएट चांगल्या प्रकारे करावे लागेल आणि शुक्र प्रभावामुळे काही खर्च लक्झरीवर, शो ऑफवर जास्त होऊ शकतात यासाठी पण काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला विशेष करून जे शो ऑफवाले खर्च आहेत, स्टेट्स मेंटेन करणारे खर्च आहेत, यापासून वाचले पाहिजे. आता महिन्याच्या उत्तरार्धात शनीच्या प्रभावामुळे काही जुने थांबलेले खर्च पुन्हा समोर येऊ शकतात. पेंडिंग बिल्स होते ते समोर येऊ शकतात किंवा तुम्ही ऑफिसचे पेपर्स जे ड्रॉवर्समध्ये असेच टाकून देता, ते पुन्हा क्लीनअपच्या टाईममध्ये समोर येऊ शकतात, ज्यामुळे खर्चाची लिमिट जी आहे ती वाढणार आहे. इथे फाईन्स म्हणा, लेट फीस म्हणा, या सर्वांचा सामना होऊ शकतो. मग बात येते तुमच्यासाठी इन्व्हेस्टमेंट्सची. तर या महिन्यात एखाद्या अशा नवीन टेक्नॉलॉजीमध्ये डिजिटल किंवा कोर्स शिकण्यात तुम्हाला पैसा लावायचा आहे, जो तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढवेल, तुम्हाला नेक्स्ट लेव्हलवर घेऊन जाईल. इन्व्हेस्टमेंट कधीही व्यर्थ जात नाही आणि विशेष करून जेव्हा इन्व्हेस्टमेंट स्वतःमध्ये केली जाते, आपली काबिलियत वाढवण्यात, आपला टॅलेंट वाढवण्यात, आपली नॉलेज वाढवण्यात केली जाते. हे आज नाही पण खूप शॉर्ट व्हाईलमध्ये तुम्हाला खूप चांगला प्रॉफिट नक्की देईल. कोणती मोठी इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही करू इच्छिता, तर त्याऐवजी जे सध्याचे इन्व्हेस्टमेंट तुमच्या हातात आता आहेत, त्यांच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करा. या गोष्टीला समजून घ्या की पहिले तुम्ही गोल्ड, म्युच्युअल फंड्स, प्रॉपर्टी यात पैसा लावून घ्या. यानंतर जे उरतं त्याला घेऊन मार्केटमध्ये, व्होलॅटाईल मार्केटमध्ये, हाय रिस्क सेक्टरमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पुढे जा. जे इन्व्हेस्टमेंट तुम्हाला दीर्घ काळापासून चांगले रिटर्न देत नाहीयेत, ते विकून, बदलून तुम्हाला ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट्सच्या दिशेने त्या फंडला वळवून दिले पाहिजे. या महिन्यासाठी एक स्मार्ट पाऊल हे पण की थेट रिस्क भरलेल्या मार्केटमध्ये पैसा लावण्याऐवजी तुम्हाला इंडेक्स फंड्स आहेत, ETF आहेत, बॉण्ड्स आहेत, गव्हर्नमेंट बॉण्ड्स आहेत, अशा ठिकाणी पैसा लावणं जास्त प्रॉफिटेबल सिद्ध होईल. किंवा थेट शेअर मार्केटच्या तुलनेत जर पाहिलं तर इथे हाय व्होलॅटिलिटी जिथे पाहायला मिळते त्यापासून अंतर ठेवून चाला. कारण या महिन्यात गुरु आणि सूर्याचा प्रभाव सर्वात जास्त स्ट्रॉंग पाहायला मिळेल. यासाठी हेल्थ, टेक्नॉलॉजी, वेलनेस सेक्टर अशा सेक्टर्समध्ये तुम्हाला पैसे लावले पाहिजेत. फार्मास्युटिकल कंपनीजमध्ये पैसे लावले पाहिजेत. जरी शॉर्ट टर्म साठी करता, पण शॉर्ट टर्ममध्ये पण हे तुम्हाला चांगला रिटर्न देऊ शकतात. आता इन्व्हेस्टमेंटला घेऊन जेव्हा आपण टेक्नॉलॉजीची बात करतो, ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीची बात करतो, तर तिथे 5 ते 10% तुम्हाला लिक्विड फंड्समध्ये पैसा आपला ट्रान्सफर करणं चांगलं सिद्ध होईल. बाकी तुम्ही असे कोणतेही इन्व्हेस्टमेंट्स करता, ही आपण बात करत आहोत ज्योतिषीय मार्गदर्शनाची. ज्योतिषीय दृष्टीने कुठे फायदा आहे, पण तुम्ही जे पण इन्व्हेस्टमेंट करता त्यासाठी इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट्स असतात, त्यांची इथे ॲडव्हाइस नक्की घ्या. आता इथेच हे पण जर बात केली तर ऑगस्टच्या मिडलमध्ये बुधाच्या अस्त होण्यामुळे अचानक कोणती ना कोणती फायनान्शियल नीड तुमची समोर येऊ शकते. या कारणाने लिक्विडिटी तुमच्यासाठी सर्वात जास्त प्रायोरिटी राहील. या कारणाने थोड्या लिक्विड फंड्समध्ये पण तुम्हाला इन्व्हेस्ट केले पाहिजे, जिथून इमिजिएटली जो तुम्हाला पैसा पाहिजे आहे तो तुम्ही काढू शकाल. कोणत्याही प्रकारचं कर्ज किंवा लोन घेण्यापासून तुम्हाला विशेष करून वाचायचं आहे. परिवारात कोणती वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे किंवा कोणती जुनी इन्व्हेस्टमेंट आहे जी दीर्घ काळापासून अडकलेली होती, त्याला पण या महिन्यात सोडवण्याचा जास्त प्रयत्न करा. सर्वांना सोबत बसवून बात करण्याचा प्रयत्न करा. गुरूचा उदय झाल्याने परिवारातील मोठ्या वृद्धांचा ॲडव्हाइस आणि मार्गदर्शन तुमच्यासाठी इथे सर्वात जास्त फायदेशीर सिद्ध होतील. कोणती खूप मोठी या वेळेस प्रॉफिट मेकिंग स्कीममध्ये, पण यांच्याचमुळे तुम्हाला फायदा मिळेल. फॅमिली लाईफ आता ऑगस्टच्या सुरुवातीला कुटुंबात खूप जास्त एनर्जी आणि खूपच जास्त एनर्जेटिक टॉक्स पाहायला मिळतील, गप्पा पाहायला मिळतील. छोट्या छोट्या गोष्टींवर आर्ग्युमेंट होण्याची शक्यता पण पूर्ण आहे. हे म्हटलं जावं की डिफरन्स ऑफ ओपिनियन आहे, तिथे तुम्ही तुमचं मत लादण्याचा प्रयत्न करता. 8 ऑगस्टला गुरूचं उदित होणं हे कौटुंबिक वातावरणात थोडी सिरियसनेस घेऊन पण येईल. घरातील मोठे वृद्ध आहेत, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. त्यांच्या ॲडव्हाइसने कुटुंबातील अडकलेली कामं आता फास्ट गतीने पुढे पण वाढतील. घरात कोणतं मांगलिक कार्य किंवा धार्मिक कार्यक्रमाची प्लॅनिंग जर तुम्ही करत होतात, तर घराच्या वातावरणात हे खूप पॉझिटिव्ह, मच निडेड चेंज घेऊन येऊ शकतं. आणि लाईफ पार्टनर सोबत तुमच्या नात्यात या महिन्यात जास्त क्लॅरिटीची कमतरता पाहायला मिळेल. गोष्टी मनमोकळेपणाने करत नाहीत, थोड्या गोष्टी लपवतात. हे इथे प्रॉब्लेमचं कारण आहे. आणि विशेष करून 14 ऑगस्ट नंतर जेव्हा बुधाचा प्रभाव थोडा अस्तव्यस्त राहील, तेव्हा कम्युनिकेशन गॅप पण पाहायला मिळेल.
कोल्ड शोल्डर ट्रीटमेंट पाहायला मिळेल जिथे बाथ होत नाही. रूममध्ये आहेत, पण दोघे आपापल्या बाजूला तोंड वळवून झोपलेले आहेत. या वेळेस आपल्या बोलण्यावर खूप जास्त कंट्रोल ठेवा. प्रयत्न करा की घरातील गोष्टी बाहेरच्या लोकांसोबत किंवा बऱ्याच लोकांची सवय असते, जे मनात फील करतात ते व्हॉट्सॲपवर, सोशल मीडियावर स्टेट्स लावतात. हे करण्यापासून दूर राहा. बाहेरचे लोक जे आहेत ते फक्त तमाशा पाहू इच्छितात. घरात तमाशा काय चाललाय हे फाइंड आउट करू इच्छितात. तर अशा सिच्युएशनसाठी सोशल मीडियावर कोणतीही बात करण्यापासून दूर राहा. आता मंगळाचं गोचर तुमच्या तिसऱ्या भावाला ॲक्टिव्हेट करणार आहे. याने तुमच्या आणि तुमच्या भावंडांच्या मधील नातं जे आहे हे अजून जास्त चांगलं होणार आहे. पण मंगळाची एनर्जी आहे. कधी-कधी अशा वेळेस हे पण पाहायला मिळेल की इगोची फाईट होऊन जाते, अहंकार वाढून जातो. त्यांना वारंवार हे दाखवतात की मी मोठा आहे, मी जे म्हटलंय ते करायचं आहे. तर यापासून तुम्हाला सांभाळावे लागेल. एकंदरीत ही वेळ त्यांच्यासोबत मिळून कोणत्याही प्लॅनला एक्झिक्यूट करण्याची आहे. छोटे-मोठे फॅमिली ट्रिप आहे. याला प्लॅन करा. हे जे मध्ये फ्रिक्शन आहे याला कमी करेल. थोडा रिलीफ तुम्हा सर्वांना देईल. आणि कुटुंबात कोणत्याही मेंबर विशेष करून आई किंवा वडील आहेत, यांच्या हेल्थला घेऊन चिंता वाढत आहेत. हेल्थ सही राहत नाही. नेहमी कधी जॉईंट्सच्या पेनची तक्रार आहे, कधी बॅक पेनची तक्रार आहे, कधी स्टमक पेनची तक्रार आहे, तर याला या वेळेस इग्नोर करू नका. इथे त्यांच्यासाठी सही डॉक्टरची कन्सल्टेशन निवडणं खूप जरुरी आहे. आणि कारण गुरुकर्क राशीत उदित होतील, आपल्या उच्च राशीत उदित होतील, त्यांच्या हेल्थवर थोडं लक्ष तुम्हाला जास्त दिले पाहिजे. रेग्युलर चेकअप करून घेणं हा चांगला डिसिजन आहे. स्टुडंट्स अँड एज्युकेशन, आता ऑगस्टच्या सुरुवातीला मंगळाचं गोचर तुमच्यासाठी एनर्जीचा स्तर वाढवणार आहे. कसाही सब्जेक्ट असो, कोणताही खूप जास्त तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह सब्जेक्ट वाटत असेल, खूप डिफिकल्ट सब्जेक्ट वाटत असेल, खूप पेचीदा सब्जेक्ट वाटत असेल, पण तिथे पण चॅलेंज ॲक्सेप्ट करून घ्याल तर चॅलेंज सक्सेसफुल सिद्ध होईल. बुधाचं 14 ऑगस्टला अस्त होणं आणि मग सिंह राशीत जाणं या गोष्टीचा संकेत नक्की देतं की महिन्याच्या दुसऱ्या भागात कॉन्सन्ट्रेट करण्यात खूप जास्त प्रॉब्लेम येणार आहे. मन विचलित लवकर होतं. इकडे तिकडे डिस्ट्रॅक्शन पाहायला मिळतं. तुम्हाला छोटीशी ॲडवाईस देईल आणि ही प्रॅक्टिकल ॲडवाईस आहे. जे पण इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स आहेत, प्रोजेक्ट्स आहेत, त्यांची तयारी आधीच करून घ्या. 14 ऑगस्टच्या आधी पूर्ण जर तुम्ही तयारी करून घेता, प्रेझेंट करून देता तर तुम्ही जिंकण्यात आहात. आणि जे स्टुडंट्स हायर एज्युकेशनसाठी तयारी करत आहेत, कोणत्याही मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशनसाठी तयारी करत आहेत, तुमच्यासाठी ही स्थिती पॉझिटिव्ह बदल घेऊन येऊ शकते. गुरूचं कर्क राशीत उदित होणं एज्युकेशनच्या क्षेत्रात नवीन अपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतं. जे दरवाजे बंद झाले होते ते पुन्हा उघडू शकतात. आणि कोणती कॉम्पिटिशन एक्झामची तयारी जर तुम्ही करत आहात, तर हा महिना तुम्हाला डिसिप्लिन जरुरी दाखवेल. तुम्हाला समजवेल की शॉर्टकट नाही होऊ शकत. शनीच्या दृष्टीचा प्रभाव जो आहे, हा मेहनतीचे फळ उशिरा नक्की देतो. पण खूप स्ट्राँग देतो, ज्याला आपण म्हणतो की पाया ठेवण्याची वेळ बनून जाते. तर 7.5 तो पाया बनवते, ज्यावर मोठीत मोठी बिल्डिंग उभी राहते. तर तुमच्यासाठी पण हेच आहे, शॉर्टकटला स्वीकारण्याची चूक करू नका. आपली नॉलेजला वाढवा. मेहनत करा. हे तुम्हाला खूप चांगला रिझल्ट देईल. तर जे लोक कोडिंगशी किंवा म्हटलं जाऊ शकतं जे टेलिकॉम सेक्टरशी किंवा कम्युनिकेशन सेक्टरशी जोडलेले आहेत, तुम्हाला या वेळेस काफी जास्त चांगली ग्रोथ आपल्या स्टडीमध्ये, आपल्या स्ट्रीममध्ये पाहायला मिळू शकते. जर तुम्ही डिझायनिंग, मास मीडिया किंवा कोणत्याही क्रिएटिव्ह फील्डशी जोडलेले आहात, तर हा वेळ तुमच्यासाठी अजूनही बेटर सिद्ध होऊ शकतो. कोणती मोठी अचीव्हमेंट तुम्हाला मिळू शकते. आता मंगळ आणि बुधाची मिक्स एनर्जी जी आहे, ही तुमच्या प्रोजेक्ट्सला बेस्ट पद्धतीने प्रेझेंट करण्यात हेल्प करणार आहे. पण या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल की 14 तारखेच्या आधीची डेडलाईन आहे की तुम्हाला हे प्रेझेंट करायचं आहे. पेरेंटहुड या महिन्यात पंचम भावावर गुरूचा शुभ प्रभाव राहण्यामुळे, 8 ऑगस्टला गुरूचं उदयामुळे, 8 ऑगस्टला गुरूचं उदित होणं, तुमची मुलं एज्युकेशनच्या क्षेत्राशी जर जोडलेली आहेत, तर करिअरच्या टप्प्यावर त्यांना खूप मोठं सक्सेस हाती लागणार आहे. गुरूच्या कृपेने मुलांच्या विचारांमध्ये मॅच्युरिटी पाहायला मिळेल. आपल्या गोल्सला घेऊन ते अजून जास्त सिरियस आहेत आणि मॅच्युअर्ड आहेत आणि जास्त हार्डवर्क करतात. हे पाहायला मिळेल. आणि दीर्घ काळापासून त्यांच्या कोणत्याही अचीव्हमेंटची वाट जर तुम्ही पाहत होतात की रिझल्ट आलेला आहे, पण अवॉर्ड अजूनपर्यंत नाही मिळू शकला आहे, अजूनपर्यंत या गोष्टीची इथे पूर्ण प्रकारे समीक्षा नाही झाली, किंवा हे म्हटलं जावं की जे एक्सपोजर मिळायला पाहिजे होतं ते नाही मिळू शकत होतं, तर आता ऑगस्टच्या उत्तरार्धात हे गुड न्यूज तुम्हाला मिळणार आहेत.
ऑगस्टच्या सुरुवातीलाच तुम्ही पाहाल की मंगळाचा गोचर तुमचा कॉन्फिडन्स वाढवेल, ज्यामुळे मुलांसोबत अजून जास्त मनमोकळेपणाने तुम्ही बात करू शकता. कुठे ना कुठे ज्या गोष्टींना तुम्ही लपवण्याचा प्रयत्न करत होतात किंवा हे म्हटलं जावं मुलांशी बात करत नाही, टेन्शन स्ट्रेस होईल, तर ते आता फायनली सही पद्धतीने बातला समोर ठेवणं इथे होईल. हालांकी 14 ऑगस्टनंतर बुधाच्या अस्त होण्यामुळे कधी-कधी त्यांच्या गोष्टींना समजण्यात कन्फ्युजन पण पैदा होऊ शकतं. या दरम्यान त्यांच्यावर आपल्या इच्छांना लादण्याऐवजी त्यांच्या गोष्टींना ऐकून घ्या. एकदा जे म्हणू इच्छितात, त्यांच्या मनाची भडास जी आहे, ती त्यांना काढून घेऊ द्या. कदाचित असं होऊ शकतं की आपली मनाची भडास काढल्यानंतर ते तुमच्या गोष्टींना समजू शकतील. पेशन्सने काम घेणं फायद्याची गोष्ट राहील. आता मुलांच्या हेल्थच्या दृष्टीने महिन्याचा पूर्वार्ध जो आहे, हा काफी चांगला आहे. पण 14 ऑगस्टच्या नंतरची जी उत्तरार्धाची बात होते, तिथे थोडं अलर्ट राहावं लागेल. बुधाच्या अस्त होण्यामुळे इथे छोटी-मोठी सीझनल आजार म्हणा, थकवा म्हणा, हे त्यांच्यावर हावी होऊ शकतात. त्यांची दिनचर्या आणि डाएटवर पण तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे. जे मुलं घरात सही वेळेवर जेवण करत नाहीत किंवा फक्त काम चालवण्यासाठी बस जेवण करून घेतात आणि निघून जातात कोचिंगसाठी, स्कूलसाठी, त्यांच्यावर थोडं जास्त लक्ष द्या. त्यांचं वय कमी आहे, तर त्यांच्या सिक्युरिटीची विशेष लक्ष देण्याची गरज आहे. स्कूलमध्ये जातात, ट्रेनिंगसाठी जातात, कोचिंगसाठी जातात, तिथे थोडं तुम्हाला लक्ष त्यांचं जास्त द्यायचं आहे. आणि जे न्यूली मॅरिड किंवा कपल्स आहेत, मूलप्राप्तीचे इच्छुक आहेत, 8 ऑगस्टच्या नंतरची वेळ तुमच्यासाठी फेवरेबल जास्त आहे. गुरूचं उदय होणं जीवनात नवीन सुरुवात आणि पॉझिटिव्हिटीला घेऊन येणार आहे. आमच्या तारासितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या ज्योतिषीय दृष्टीने या वेळेस कोणते शुभसंकेत तुम्हाला मिळू शकतात? कन्स्युमेंटशी संबंधित तुम्हाला इथे गुड न्यूज मिळू शकते. मेडिकल ट्रीटमेंट जर तुम्ही घेत आहात, तर इथे सही रिझल्ट किंवा हे म्हटलं जाव पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळू शकतं. तर ही सिच्युएशन शुभ बातमी नक्की घेऊन येईल. कॉम्पिटिशन आणि एनिमीच्या या महिन्यात तुमचे राशीस्वामी मंगळ खूप जास्त बोलण्यासाठी किंवा क्विक रिप्लाय देण्यासाठी तुम्हाला उकसवणार आहेत. तुमच्यासाठी एक छोटासा मंत्र आहे. हा मूळ मंत्र आहे तुमच्यासाठी ऑगस्ट महिन्याचा. जेव्हाही कोणी तुम्हाला उकसावेल किंवा तुमची टीका करेल, तुम्हाला सर्वांसमोर नीचा दाखवण्याचा प्रयत्न करेल, 5 सेकंडसाठी गप्प राहून स्माईल करून द्या त्याच्यासमोर. ही सायलेन्स जी आहे, ही विरोधकांना कन्फ्यूज करते. जेव्हा रिप्लाय देत नाही, तर समोरचा आपल्याच गोष्टीचा कॉन्ट्राडिक्शन करणं सुरू करतो, स्वतः एक्सपोज होऊन जातो. आजच्या काळात शत्रू केवळ समोरासमोर नसतात, सोशल मीडियावर पण आहेत. आणि ऑगस्टच्या मिडलमध्ये बुधाच्या अस्त होण्याच्या दरम्यान आपल्या पर्सनल किंवा प्रोफेशनल डेटाला घेऊन तुम्हाला अलर्ट व्हावं लागेल. कोणत्याही अशा व्यक्तीसोबत किंवा कोणत्याही अशा लिंकवर क्लिक करू नका ज्यावर तुम्हाला ट्रस्ट नाहीये. अकाउंट साफ होण्याची सिच्युएशन बनू शकते, ज्याचा आपण फिशिंग अटॅक म्हणतो, मालवेअर म्हणतो, अशी सिच्युएशन इथे होऊ शकते. जे तुमचे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत, मग ते कॉलेजशी संबंधित असू शकतात, एज्युकेशनशी संबंधित असू शकतात किंवा घराचे पेप्स आहेत, कोणत्या प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत, कोणत्या इन्व्हेस्टमेंटशी संबंधित तुमचे पेपर्स आहेत, त्याला खूप जास्त सेफ आणि सिक्युअर ठेवायचं आहे. कोणत्याही अशा व्यक्तीसमोर याची बात काढू नका ज्याच्यावर तुम्ही 100% ट्रस्ट करत नाही. आपले फोन आणि कम्प्युटरचे पासवर्डला बदलून घ्या ऑफिसमध्ये. हे छोटंसं जे तुम्ही काम करत आहात, मेंटल पीस तुम्हाला प्रदान करून देईल. आणि तुमचा एखाद्या व्यक्तीसोबत कोणताही जुना वाद चालला होता, दुश्मनी होती, तर त्याला सोडवण्याऐवजी कोणत्याही तिसऱ्या पार्टी म्हणजेच तुम्ही दोघांच्या पार्टीचा जो रिस्पेक्ट करत असेल, जो मीडिएटर बनू शकत असेल, त्याला घेऊन याला सोडवण्याचा प्रयत्न करा. जर फेस टू फेस तुम्ही त्या विरोधीकडे निघून जाता, तर हे तुमच्यासाठी खूप मोठ्या प्रॉब्लेमला इथे जन्म देऊ शकतं. तिथेच गुरु अस्त आहेत, आता जसेही उदित होतील, त्याच्यासोबत तुम्ही पाहाल की तुमच्याकडे अशा कोणत्याही एक्सपिरियन्सड व्यक्तीचा सपोर्ट मिळू शकतो, जो तुम्हाला त्या चान्समध्ये खूप मोठा फायदा देईल. किंवा हे म्हटलं जावं बायसनेस जी आहे, ही तुमच्या फेवरमध्ये होऊन जाईल. आपली एनर्जीला लढण्यात खर्च करण्याऐवजी कामात लावा. इथे स्वतःला ग्रो करण्यात लावा, नवीन गोष्टींना शिकण्यात लावा. स्ट्रेस जो तुम्ही घेता फालतू गोष्टींचा की त्याने हे म्हटलं, याने हे केलं, याऐवजी माझा मार्ग काय आहे आणि या मार्गावर मी स्पीड कशी पकडू शकतो, कसं पुढे जाऊ शकतो, यावर फोकस जास्त करा. हेल्थ आता राशी स्वामी मंगळ 2 ऑगस्टपासून मिथुन राशीत ट्रान्झिट करणार आहेत. मंगळाची एनर्जी तुम्हाला फिजिकली खूप जास्त ॲक्टिव्ह बनवणार आहे. पण हे पण लक्ष द्या, ओव्हर ॲक्टिव्हनेस जी असते, घाईगडबड जी असते,
हडबडाहट जी असते, ही इंजुरी ॲक्सिडेंटचं कारण पण बनू शकते. विशेष करून वाहन चालवताना हेवी मशिनरीचा यूज करताना तुम्हाला काळजी जास्त घेतली पाहिजे. कोणतंही असं काम आहे जिथे हेवी मशिनरीला तुम्ही ऑपरेट करता, तिथे सांभाळून राहा. जरुरी नाहीये कोणताही मोठा ॲक्सिडेंट होवो, मसल्समध्ये स्ट्रेन होणं, मोच येणं किंवा बॅक, स्पाईनशी संबंधित कोणती गडबड होणं याची पॉसिबिलिटी या वेळेस जास्त आहे. 8 ऑगस्टला गुरूचं कर्क राशीत उदय होणं, हे तुमच्या डायजेशनशी संबंधित ज्या प्रॉब्लेम्स चालल्या आहेत, त्यासाठी एक पॉझिटिव्ह रिझल्ट घेऊन येईल. पॉझिटिव्ह चेंज घेऊन येईल. ज्या प्रॉब्लेम्स आहेत, त्यातून रिलीफ मिळून जाईल. 14 ऑगस्टला बुधाच्या अस्त झाल्याने पोटात गॅस, ॲसिडिटी किंवा डायजेशनशी संबंधित छोट्या मोठ्या समस्या आहेत, याचा सामना तुम्हाला तरीही करावा लागेल. आता शनीची वक्री अवस्था चालली आहे मीन राशीत, ही कधी झोपेत प्रॉब्लेम पण उत्पन्न करेल, झोप न येण्याची कंप्लेंट पण होईल. खूप जास्त फालतू गोष्टींना घेऊन स्ट्रेस जे तुम्ही करणं सुरू करून देता, या कारणाने रात्रीची झोपपर्यंत उडू शकते. ज्या गोष्टीसाठी तुम्ही स्ट्रेस घेत आहात त्यासाठी एकच मंत्र असतो, ज्या गोष्टीला मी बदलू शकतो त्यासाठी मला टेन्शन नाही घेतलं पाहिजे, आणि ज्या गोष्टीला मी बदलू शकतच नाहीये त्याला घेऊन टेन्शन घेणं माझ्यासाठी वेस्ट आहे. तर दोन्ही कंडिशनमध्ये टेन्शन घेणं वेस्टचं सिद्ध होतं. आता इथे शुक्र आणि केतूचा सिंह राशीतील प्रभाव जो आहे, हा इम्युनिटीवर पण तुमच्या थोडा प्रेशर टाकू शकतो. हे म्हटलं जावं बॉडी फाईट करत आहे, पण तुम्ही आपला मार्ग बदलत नाहीयेत. सीझनल फिव्हर म्हटलं जाऊ शकतं. गळ्याशी संबंधित कोणतं इन्फेक्शन म्हटलं जाऊ शकतं. ते जर तुम्ही फेस करत आहात, तर यासाठी तुम्हाला सही वेळेवर डॉक्टरची कन्सल्टेशन घेऊन आपल्या मेडिसिन्स सुरू करून दिल्या पाहिजेत. नाही कराल तर वेळ जाता जाता हे अजून जास्त भारी होऊन जाईल. एवढं प्रेशर होऊन जाईल, इम्युनिटी क्रॅश होऊन जाईल, ज्या कारणाने बेड पकडावा लागू शकतो. लव्ह लाईफ अँड मॅरेज. आता ज्योतिषमध्ये शुक्र केतूची युती अनेकदा नात्यांमध्ये कंपॅरेटिव्ह भावना पैदा करते. ऑगस्टमध्ये एक नवीन प्रॅक्टिस करा, पॉझिटिव्ह विड्रॉल. हे पॉझिटिव्ह विड्रॉल खूप जरुरी आहे. हे जे नियम आहे, हा रूल आहे, हा एक बात म्हणतो. कोणत्याही गंभीर डिस्कशन किंवा आर्ग्युमेंटच्या आधी तुम्हाला जीवनसाथीसाठी कमीत 3 छोट्या पॉझिटिव्ह गोष्टी कराव्या लागतील. जसं की त्यांच्या आवडीची छोटी गोष्ट आणणं किंवा घरातील कामात हेल्प करणं किंवा मग त्यांना जेवण खाऊ घालण्यासाठी कुठे बाहेर घेऊन जाणं. हे इमोशनल बँक अकाउंटमध्ये क्रेडिट जमा करेल. जेणेकरून जेव्हा तुम्ही कोणत्याही इम्पॉर्टंट मुद्द्यावर बात करता, तर समोरचा व्यक्ती डिफेन्सिव्ह होत नाही, मनमोकळेपणाने बात समजतो. हे एक मॅजिकल पॉज टेक्निक आहे, ही तुम्हाला स्वीकारायची आहे. घरात प्रवेश करण्याआधी गाडी किंवा घराच्या दरवाज्यावर 1 मिनिट थांबा. कामाच्या स्ट्रेसला एका इमॅजिनरी बॅगमध्ये बंद करून द्या, त्याला सोडून द्या. अनेकदा लोकांची एक प्रॉब्लेम असते, ऑफिसचा स्ट्रेस घरी घेऊन येतात. घर कुटुंबाच्या मेंबर्सवर हावी होऊन जातात, राग करतात. ही जी प्रॉब्लेम आहे, याचं सोल्युशन आहे हे, की एक इमोशनल बॅग बनवली आहे. त्याच्या आत जे पण आपली प्रॉब्लेम आहे, त्याला त्यात आज रात्रीसाठी बंद करून दिलं आहे. उद्या सकाळी उघडू जेव्हा ऑफिसला रवाना होऊ. हे मेंटल डिटॅचमेंट जे आहे तुमच्या दाम्पत्य सुखाला बाहेरच्या निगेटिव्ह एनर्जीजपासून वाचवतं. आता 14 ऑगस्टनंतर बुध अस्त होत आहेत, ज्याचा अर्थ आहे की शब्दांची ताकद कमी होऊन जाईल. या वेळेस शब्दांच्या ऐवजी सर्व्हिसची लँग्वेज स्वीकारा. त्यांच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्द शोधत आहात, तर थांबून जा. याऐवजी त्यांच्यासाठी कोणतंही पेंडिंग काम संपवून द्या. जे त्या खूप वेळेपासून बात करत होत्या की हे खर्चायचं आहे, हे विकत घ्यायचं आहे, ते त्यांना घेऊन द्या. किंवा त्या खूप वेळेपासून तुमच्या हेल्पची डिमांड करत होत्या, ती हेल्प करून द्या. कुठे घराच्या आत कोणती मेंटेनन्सशी संबंधित तुम्हाला बात म्हटली जात होती ती करून द्या. त्यांच्यासाठी जेवण बनवून द्या. जे होऊ शकतं आपल्या हाताने ते करून घ्या. एवढंसं करणं शब्दांच्या ऐवजी ॲक्शन जे आहे, हे जास्त इम्प्रेसिव्ह असेल. आता गुरूचं कर्क राशीत उदय होणं, हे परिवार आणि फ्युचरचं एक्सपान्शन पण घेऊन येतं. या महिन्यात जीवनसाथीसोबत बसून पुढच्या 6 महिन्यांसाठी व्हिज्युअल प्लॅन बनवका. कोणती छोटी ट्रॅव्हल असू शकते, कोणतं इंटरनॅशनल ट्रॅव्हल असू शकतं, कोणतं धार्मिक स्थळ असू शकतं, घरात चेंजेस असू शकतात, किंवा मग जे तुमच्यासाठी फायनान्शियल गोल आहे त्याला डिसाईड करणं असू शकतं. जेव्हा तुम्ही दोघे एकत्र बसून विजन क्रिएट करता, तर आपापसात क्लेशच्या पॉसिबिलिटीज 0 होऊन जातील. कारण आता तुम्ही एकमेकांच्या विरोधात नाही, तर एका गोलच्या दिशेने दोघे मिळून मेहनत करत आहात. तर हे तुम्हा दोघांसाठी काफी जास्त फेवरेबल आणि पॉझिटिव्ह सिद्ध होईल. जॉब अँड बिझनेस. 2 ऑगस्टपासून मंगळाचं मिथुन राशीत जाणं तुमच्या वर्कप्लेसवर कॉम्पिटिशनला वाढवेल.
तुम्ही तुमचे स्वतःचे जे कलीग्स आहेत त्यांच्या पुढे राहण्याचा प्रयत्न कराल. ही वेळ कम्युनिकेशन स्किल्सला चमकवण्याची असेल, नवीन स्किल्सला शिकण्याची असेल. जर तुम्ही मार्केटिंग, सेल्स किंवा मीडियासारख्या सेक्टर्सशी जोडलेले आहात, तर हा महिना तुमच्यासाठी माइलस्टोन सिद्ध होऊ शकतो. 14 ऑगस्टनंतर बुधाच्या अस्त होण्यामुळे वर्कप्लेसवर मिसकम्युनिकेशन होणं, मेलच्या आत चुकीची बात पोहोचून जाणं, चुकीची गोष्ट क्लायंटला पोहोचून जाण्याची शक्यता वाढू शकते. हे डेंजर आहे. इम्पॉर्टंट कोणताही तुम्ही ईमेल पाठवू इच्छिता तर त्याला 2 वेळा वाचून घ्या. एकदा चेक करून घ्या की अटॅचमेंट जे मी इथे म्हटलंय ते अटॅचमेंट आहे की नाहीये. नाहीतर अनप्रोफेशनलवाला टॅग तुमच्यावर लागू शकतो. आणि कोणताही नवीन प्रोजेक्ट सुरू करू इच्छिता तर 14 ऑगस्टच्या आधी त्याला स्टार्ट करून घ्या तर फायद्यात राहाल. शनीची वक्री चाल हे इंडिकेशन इथे एक साफ देते. ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्हाला काफी वेळेपासून मिळत नव्हत्या, आता मिळू शकतात. पण यासोबत कामाचा लोड जो आहे हा खूप वाढणार आहे. तर इथे जे मागितलं होतं मिळून गेलं, पण आता त्याला सांभाळणं, त्याला पुढे वाढवणं, त्याला एक्सपांड करणं यासाठी पेशन्स जरुरी आहे. हार्ड वर्क करणं जरुरी आहे. स्वतःला प्रूव्ह करणं जरुरी आहे. गुरूचं 8 ऑगस्टला उदित होणं हे बिझनेसमनसाठी एक खूपच जास्त पॉझिटिव्ह इंडिकेशन घेऊन येतं. बिझनेसचं एक्सपान्शन जर तुम्ही करू इच्छिता तर 8 ऑगस्टनंतरची वेळ सर्वात चांगली सिद्ध होईल. मार्केटमध्ये तुमची रेप्युटेशन अजून वाढेल. कस्टमर्सचा ट्रस्ट तुम्हाला मिळवण्याचा चान्स मिळेल. जसं की आपण आधी पण डिस्कस केलं होतं की शनीची दृष्टी तुमच्या इन्व्हेस्टमेंटला थोडं स्लो करत आहे. बिझनेसमध्ये नवीन पैसा लावण्याआधी कॅश फ्लोची कंडिशन नक्की ध्यानात ठेवा. कोणी समोर कमिटमेंट करून देता, पण इथे कॅश फ्लोचं तुमचा कमी होणं सुरू होऊन जातं. सीझन्स येतात बिझनेसमध्ये की इथे कॅश फ्लो खूप चांगला असतो. या सीझनमध्ये मी एवढा चांगला नाही कमवू शकत, तर त्याला ध्यानात ठेवून तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावं लागेल. आणि जर बिझनेस पार्टनरशिपमध्ये करता, तर 14 ऑगस्टपर्यंत सगळं काही क्लॅरिटी सोबत लिहून ठेवून घेणं बेटर आहे. जी तुम्ही बात करता त्याला रिटर्न फॉर्ममध्ये साईन करून ठेवणं चांगलं राहील. बुध अस्त होण्याच्या दरम्यान व्हर्बल अग्रीमेंटपासून तुम्हाला वाचलं पाहिजे. या महिन्यात कमी बोला, जास्त दाखवा. कामाच्या रिझल्टला बोलू द्या, शब्दांना नाही. या महिन्यात आपल्या त्या जुन्या कॉन्टॅक्टशी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करा, ज्यांच्याशी गेल्या 6 महिन्यांपासून तुम्ही बातपर्यंत नव्हती केली. गुरूचं उदित होणं तुमच्यासाठी कोणताही ना कोणताही व्यक्ती किंवा कोणताही जुना कॉन्टॅक्ट आहे, तो पुन्हा बिझनेस घेऊन येऊ शकतो. मोठा इथे कॅश फ्लो तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो. मोठी अपॉर्च्युनिटी घेऊन येऊ शकतो. आणि करिअरमध्ये स्टॅग्नेशन म्हणजेच ठहराव फील करत होतात, तर ऑगस्टच्या मिडलमध्ये कोणती अशी छोटी टेक्निक किंवा कोणतं सॉफ्टवेअर शिकणं तुम्हाला सुरू केलं पाहिजे, आपली स्किलला डेव्हलप सुरू केलं पाहिजे आहे, जे तुमच्या कामाशी रिलेटेड आहे, जे तुमच्या कामाच्या आत एक नवीन एनर्जी घेऊन येईल, जो ठहराव आहे त्या फेजमधून तुम्हाला बाहेर काढेल. छोटंसं पाऊल आहे, पण प्रोफाईलला मार्केटमध्ये अपडेट दाखवेल. आउट्रो तर हे होतं तुम्हा सर्वांसाठी मासिक राशीफल ऑगस्ट 2026. आमच्या तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या माध्यमातून तुमच्या राशीनुसार आम्ही हे सर्व प्रेडिक्शन्स तुम्हाला दिले आहेत. आपण पाहिलं की ग्रहांच्या स्थितीनुसार कोणत्या क्षेत्रात तुम्हाला प्रगती मिळेल आणि कुठे तुम्हाला सांभाळून चालायचं आहे. नेहमीप्रमाणे तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या वतीने तुम्हा सर्वांसाठी हीच प्रार्थना करतो आणि नेहमी करेन की तुमचं आणि आमचं कुटुंब सदैव सुखी राहो, संपन्न राहो, सुरक्षित राहो आणि स्वस्थ राहो. घर कुटुंबात मोठ्या वृद्धांची साथ आणि आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत असाच बनलेला राहो. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेल पाहत रहा. जय श्रीराम आणि जय हिंद. मित्रांनो, ऑगस्ट महिन्याच्या मंथली राशीफलच्या या स्पेशल एपिसोडचा इथे शेवट होतो. आमच्या या कामाला आर्थिक आधार देण्यासाठी आणि असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहावेत यासाठी तुमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या QR कोडवर तुम्ही आम्हाला देणगी देऊ शकता. तुमची छोट्यात छोटी मदतसुद्धा आमच्यासाठी खूप मोठी आहे, पण हे नक्की लक्षात ठेवा, ही मदत अजिबात गरजेची नाही. जर तुम्हाला आमचं काम आवडत असेल, तर हा व्हिडिओ लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ तुमच्या माणसांपर्यंत शेअर करा. आणि कमेंटमध्ये आमच्याशी नक्की बोला. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला सांगा. तुमचं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद हीच आमची खरी कमाई आहे. पुढच्या महिन्यात पुन्हा भेटूया. तोपर्यंत आपली काळजी घ्या. नमस्कार.